नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी सोयाबीन वडीची रेसिपी घेऊन आली आहे। त्याआधी तुम्हाला महत्त्वाचे सांगायचे आहे। सोयाबीन आठवड्यातून एकदा खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो आणि कोणाला वजन कमी करायचे असेल, सोयाबीन खाल्ल्याने वजन कमी होते। लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींनी सोयाबीनचे सेवन नक्की करावे। चला तर मग पाहूया सोयाबीनची रेसिपी व तिचे साहित्य व कृती। सोयाबीन वडीचा चमचमीत सरभरीत रस्सा। साहित्य: 1. 100 ग्रॅम सोयाबीनची वडी, 2 मीडियम आकाराचे टोमॅटो, 3 मोठे कांदे, 4 10 ते 12 लसूण पाकळ्या व 1 इंच आलं, 5 150 ग्रॅम तेल व 1 टेबलस्पून बटर किंवा तूप, 6 50 ग्रॅम दही, 7 2 चमचे लाल मिरची पावडर, 8 पाव चमचा हळद पावडर, 9 1 टेबलस्पून धने व जिरे पावडर, 10 1 टेबलस्पून गरम मसाला, 11 चिरलेली कोथिंबीर, 12 चवीनुसार मीठ। आता आपण कृती पाहूया। 1. साधारण गरम पाण्यात मीठ टाकून सोयाबीनची वडी भिजवून ठेवावी। सोयाबीनच्या वड्या फुगून वर आल्यावर थंड पाण्यात टाकावी। हाताने पिळून त्यातील पाणी काढून टाकावे। 2. गॅसवर एका मोठ्या भांड्यात 3 ग्लास पाणी भरून टाकावे। पाण्याला उकळी आल्यावर त्याच्यामध्ये 2 टोमॅटो व 3 कांद्याची साले काढून एका कांद्याचे 4 भाग करून एकूण 12 फोडी होतात। सर्व फोडी गरम पाण्यात टाकावे। 2 मिनिटे पाण्याला चांगली उकळी येऊन आल्यावर गॅस बंद करावा। नंतर टोमॅटो व कांद्याच्या फोडी प्लेटमध्ये काढून घ्याव्यात। टोमॅटोची साले काढून टाकावी। नंतर मिक्सरच्या भांड्यात उकडलेले कांदा व टोमॅटो घालून 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या व आलं टाकून वाटून घ्यावा। 3. कढई गॅसवर 150 ग्रॅम तेल चांगले गरम करून घ्यावे। तेल गरम झाल्यावर त्यात सोयाबीनच्या वड्या थोड्या थोड्या करून तळून काढाव्यात व प्लेटमध्ये काढून घ्यावेत। तळून झाल्यावर जास्तीचं तेल असेल तर काढून घ्यावेत। उरलेल्या तेलात मिक्सरमधून काढलेला मसाला परतून घ्यावा। त्यात 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून जिरे पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला, पाव चमचा हळद व 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर घालून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा। नंतर त्याच्यात 50 ग्रॅम दही घालून मसाला एकजीव करून परतून घ्यावा व चवीपुरते मीठ घालावे। आपल्याला कितपत रस्सा पाहिजे एवढे पाणी घालावे। रस्साला 5 ते 6 मिनिटे उकळी येऊन द्यावी। गॅस बंद करून चिरून ठेवलेली कोथिंबीरीची सजावट करावी आणि रस्स्यावर मस्त 1 चमचा साजूक तूप किंवा बटर सोडावे। त्यामुळे रस्साचा स्वाद अजून वाढतो, खायला पण एकदम मस्त लागतो। 4. रस्सा गरम असतानाच तळून काढलेल्या सोयाबीनच्या वड्या टाकू नये। वड्या सगळा रस्सा पिऊन टाकेल। जेवायला बसायच्या 2 ते 3 मिनिटे अगोदर तळून काढलेल्या वड्या रस्सामध्ये घालाव्यात। वड्याचा खुसखुशीतपणा टिकून राहतो व रस्साही आटत नाही। असा हा चमचमीत सोडून वड्याचा रस्सा घरी नक्की करून बघा आणि सोयाबीन रस्सा कसा झाला मला कमेंट्स करून नक्की कळवा। आता आपण टिप्स पाहूया। टिप्पणी: 1. सोयाबीनच्या वड्या जास्त उकळीच्या गरम पाण्यात भिजवू नयेत। सोयाबीन वडी जास्त उकळलेल्या पाण्यात भिजवून ठेवल्यावर जास्त शिजवून निघतात व रस्सा मध्ये टाकल्यावर रस्सा आटतो। मँगो बटर स्कॉच आईस्क्रीम कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी अगोदर बनवला आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तोही व्हिडिओ तुम्हाला आवडणार। दोन्ही व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबून सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।